न कळत जुडले प्रेम भाग 6. माधवी मॅडम म्हणाली. सगळे जोरात टाळ्या वाजू लागले होते. खूपच मस्त नेहा. आदित्य म्हणाला. मिस नेहा, खरंच खूप मस्त केली तुम्ही कविता. या कवितेतून तुमची मैत्री किती सुंदर आहे ना ते सांगितलेलं आहेस तुम्ही. खरंच खूपच सुंदर. माधवी मॅडम म्हणाली. आराध्या, तुझ्यासाठी नेहाने कविता केली. तू काहीच बोलणार नाहीस का ग? माधवी मॅडम आराध्याकडे बघत म्हणत होत्या. अगं काय झालं? हे तुझ्या डोळ्यात पाणी का? आराध्या म्हणाली. मॅडम, हे आनंद अश्रू आहेत. थँक्स नेहा. खूप छान आपली मैत्री या कवितेतून तू सांगितलेलीच आहे. नेहा म्हणाली. ए वेडाबाई, रडतेस काय ग? माझ्यासाठी स्पेशल आहेस तू आणि नेहमी राहशील. आणि मैत्रीचे नियम विसरलीस का ग तू? नो सॉरी, नो थँक्स. ओके हो म्हणून आराध्या नेहाला मिठी मारते. माधवी मॅडम म्हणाली. बरं बरं, चला आता बघू कोण जिंकते ते. सर की आराध्या? हो हो चला. ए आराध्या, जिंकायचं आहे ना बघ तुला. नेहा डोळे पुसत म्हणाली होती. आराध्या म्हणाली. हो ग. नेहा म्हणाली. तुम्ही दोघे रेडी आहात ना? आदित्य आणि आराध्या म्हणाले हो. म्युझिक चालू होतं. आदित्य आराध्याला कुशन पास करतो. परत आराध्या आदित्यला कुशन पास करते. असं 2-3 मिनिटं सुरूच असतं आणि म्युझिक थांबतं. नेहा म्हणाली. ए सर आऊट. नेहा जोरात ओरडते. माधवी मॅडम म्हणाली. आराध्या जिंकलीस तू. नेहा म्हणाली. बरं चला, सरांना काय करायला सांगायचं आहे आता? आदित्य म्हणाला. सर डान्स करता का तुम्ही? स्टॉपमधील कोणतरी ओरडलं. नाही, मला डान्स वगैरे जमत नाही. दुसरं काहीतरी करतो मी. नेहा म्हणाली. ओके, मग एखादी शायरी म्हणा ना. आदित्य म्हणाला. हो हे चालेल. हे म्हणून मी. नेहा म्हणाली. बरं म्हणा तुम्ही. ये सगळे शांत रहा. सर शायरी म्हणत आहेत. जब ख्याल आया तो ख्याल भी उनका आया. जब आंखें बंद की भी उनका चेहरा आया. सोचा याद कर लूं किसी और को, मगर होठ खुले तो नाम भी उनका आया. नेहा म्हणाली. वाव सर, खूपच मस्त. तुम्ही तर छुपे रुस्तम निघालात. आदित्य म्हणाला. असं काही नाही, थोडंफार येतं. नेहा म्हणाली. ओ हो, मग एक मराठी शायरी पण होऊ जाऊ द्या ना. काय म्हणता? हो हो सर म्हणा ना प्लीज. सगळे आदित्यला फ्रोज करतात. आदित्य म्हणाला. ओके ओके, ट्राय करतो. आदित्य विचार करत असतो. काय शायरी करावी? तोच त्याला सकाळी पावसात भिजवणारी आराध्या डोळ्यांसमोर येते. पाऊस पडता भिजवावेसे वाटते तिच्या निरागस चेहऱ्यांकडे बघावेसे वाटते तीच ते वेगळे रूप. मनात भरावेसे वाटते. हातात हात घेऊन मस्त भिजावेसे वाटते. तिच्या हातांचा स्पर्श हवा हवासा वाटतो. भानावर आल्यावर समजतं की असं काहीतरी नसतं. सगळे टाळ्या वाजू लागतात. तेव्हा आदित्य भानावर येतो. त्यालाही कळलंच नसतं की तो आराध्यावरून शायरी केलेली असते म्हणून. तो आराध्याकडे पाहतो. आराध्याही त्याच्याकडे पाहत असते. तिलाही सकाळी भिजवत असलेल्या आठवण. आराध्या म्हणाली. सरांनी माझ्यावर शायरी केली असेल का? छे, असं काही नसेल. असल त्यांना सुचलं असेल आणि ते चुकून जुळून असेल. आदित्याला आराध्याच्या डोळ्यात प्रश्नचिन्ह दिसत होता. मी काय करतो हे वेड्यासारखं मिस देशमुखांना काय वाटलं असेल? मी त्यांच्यावरून शायरी केलेली आहे का असंच त्यांना वाटत असेल ना. आदित्य त्याच्याच विचारत असतो. नेहा म्हणाली. सर खूपच मस्त शायरी केली तुम्ही. आदित्य म्हणाला. थँक्स. नेहा म्हणाली. बरं आराध्या, आता तुलाही काहीतरी करावं लागणार आहे. आराध्या म्हणाली. ए मला का? मी कुठे आऊट झाली? नेहा म्हणाली. आऊट झाली नाही आहेस, पण जिंकली तर आहेस ना. मग जिंकणाऱ्यालाही काहीतरी करावंच लागतं ना. आराध्या म्हणाली. असं कुठं असतं का ग? तुझं काहीही असतं. नेहा तुला काहीतरी करावंच लागेल. हो ना. माधवी मॅडम म्हणाली. हो हो आराध्या. सगळेच आराध्याला फोर्स करतात. आराध्या म्हणाली. बरं काय करायचं आहे सांगा तुम्ही. नेहा म्हणाली. डान्स करावा लागेल. आराध्या म्हणाली. वेडी आहेस का ग तू? काहीही काय? डान्स इथे. नेहा म्हणाली. हो इथे. तुला छान डान्स करता येतो ना माहीत आहे मला. कर तू. आराध्या म्हणाली. ओके, पण एकटीच कशी करू ग? सोबत कोणी नको का? नाहीतर तू ये आपण दोघी करू. नेहा म्हणाली. ए मी नाही हा, मला नाही येत डान्स. आराध्या म्हणाली. काय यार तू पण. मग एकटी कशी करू मी? नेहा म्हणाली. एकटी कुठे? सर आहेत की. आराध्या म्हणाली. काय? आदित्य म्हणाला.
मिस नेहा, मला डान्स करता येत नाही. आराध्या नेहाला थोडं बाजूला घेऊन जाते. आराध्या म्हणाली, ए नेहा, तू वेडी आहेस का ग? मी आणि सर. नेहा म्हणाली, काही नाही होत. छान बोलता की आता तुम्ही. आणि तसंही तुझ्या बाबांच्या मित्रांचा मुलगा आहेत ना की सर. आराध्या म्हणाली, अगं पण. आराध्याचं न ऐकता नेहा आराध्याला घेऊन येते. नेहा म्हणाली, तर आता तुम्हा दोघांनाच करावा लागणार आहे. फायनल तुमच्या दोघांमध्ये झालेला आहे, तुम्हीच करावं लागेल. ओके. माधवी म्हणाली, हो हो, तुम्हा दोघांनाच करावं लागणार आहे. सगळे ओरडायला लागतात. कोण सर सर म्हणून ओरडत होतं तर कोण आराध्या म्हणून ओरडत होतं. नेहा जाऊन सॉन्ग प्ले करते. अल्लाह मुझे दर्द के काबिल बना दिया, तूफान को भी कश्ती का साहिल बना दिया, बेचैन या समेट के सारे जहान की, जब कुछ ना बन सकतो तर मेरा दिल बना दिया. हे सॉन्ग चालू होतं. दोघांनाही सुरुवात कशी करायची कळेनासं झालं. शेवटी आदित्यच हात पुढे करतो. मग काय, आराध्या त्याच्या हातात हात देते. आदित्य आराध्याचा एक हात त्याच्या खांद्यांवर ठेवतो, दुसरा हात आपल्या हातात घेतो आणि त्याच्या एका हाताने आराध्याच्या कमरेला पकडतो आणि दोघे डान्स करू लागतात. दोघे डान्स करताना एकमेकांच्या डोळ्यात हरवून गेलेले असतात. म्युझिक संपतं तरी त्यांना त्यांचं भान नसतं. म्युझिक संपल्यानंतर सगळे टाळ्या वाजू लागतात. तेव्हा कुठं ते दोघं भानावर येतात आणि एकमेकांपासून थोडे बाजूला होतात. नेहा म्हणाली, वा आराध्या, मस्त डान्स केलास तू. आणि सर ला डान्स येत नाही म्हणत होते की किती छान डान्स केला सरांनी पण. आदित्य म्हणाला, थँक्स नेहा. नेहा म्हणाली, आता आपण सगळे डान्स करूया का डीजेवर? चालेल ना? हो हो, सगळे जल्लोषात ओरडतात. म्युझिक चालू होतं तसे सगळे डान्स करू लागतात. झाल झिंगझिंग झिंगाट सगळे खूप बिनधास्त डान्स करत होते. आदित्यही त्याच्यासोबत डान्स करत होता. तो त्यांच्याकडे बघत होता, किती बिनधास्त डान्स करताय सगळे म्हणून. डान्स कुठला हो? वरातीच्या समोर कसं नाचतात तसे सगळे नाचत होते. वाकडे तिकडं होतं. आदित्यने असा डान्स कधीच केला नव्हता, त्यामुळे त्याला थोडं वेगळंच वाटत होतं. आराध्या आणि नेहा सुद्धा बिनधास्त डान्स करत होत्या. स्टाफमधील मुलं आदित्यांचा हात धरून सांगत होती, सर असं करा. मग आदित्य तसा डान्स करण्याचा प्रयत्न करत होता. डान्स करून झाल्यावर सगळे दमतात आणि शेकोटीच्या साईडने येऊन बसतात. खूप वेळ सगळे गप्पा मारत बसलेले असतात. नंतर कशी झोप येईल तशी एक एक करून झोपायला जाऊ लागले. शेवटी नेहा, आराध्या, आदित्य व माधवी मॅडम हेच बाकी राहिले होते. नेहा म्हणाली, आराध्या, चल ना आता झोपूया ना आपण, झोप आलेली आहे आता. आराध्या म्हणाली, हो ग, तू हो पुढं, मी आलेच. नेहा म्हणाली, चल ना यार, अजून किती वेळ बसणार आहेस तू? आराध्या म्हणाली, अगं थोडाच वेळ, खूप छान वाटत आहे ग, किती मस्त थंडी पडलेली आहे बघ ना तू. तू हो पुढं, मी आलेच लगेच. नेहा म्हणाली, बरं. माधवी म्हणाली, आराध्या, मी पण जाते ग झोपायला. आराध्या म्हणाली, हो चालेल, मी आलेच थोड्या वेळात. आता फक्त आराध्या आणि आदित्य बाहेर बसलेले होते. थोडा वेळ कोणीच काही बोललं नाही. आदित्य म्हणाला, छान डान्स करता तुम्ही. आराध्या म्हणाली, थँक्स सर. तुम्ही पण छान केला सर डान्स. आदित्य म्हणाला, थँक्स, पण तुमच्या इतका जमत नाही मला. आराध्या म्हणाली, असं काही नाही सर, छान केला तुम्ही सुद्धा डान्स. आदित्य म्हणाला, हां, खूप छान मॅनेज केलंय पिकनिकचं तुम्ही, मस्त वाटले मला. आराध्या म्हणाली, थँक्स सर. आराध्या मनातच म्हणाली, सरांना ते शायरीचं विचारू का मग मी? पण सर काही बोलणार तर नाहीत ना, विचारतेच मी आता. सर ते मगाशी ती शायरी आराध्या अडकडत कशीबशी बोलत होती. आदित्याला काय बोलावं कळेनासं झालं. अहो, ते सगळे मराठी शायरी म्हणत होतेस ना. मग आज छान पाऊस पडत होता तर त्यावरून म्हणालो मी. काहीतरी उडवाउडीचं उत्तर देत आदित्य बोलत होता. आराध्याचं त्या बोलण्याने समाधान झालेलं नसतं, पण तरीसुद्धा ती विषय सोडून देते. सर, आराध्या पुढं काही बोलणार तितक्यातच आदित्य म्हणाला, मिस आराध्या, आपले बाबा एकमेकांचे मित्र आहेत ना, मग आपण पण चांगले मित्र होऊ शकतोच ना. आदित्यचं बोलणं ऐकल्यावर आराध्याला थोडं स्तब्ध झाल्यासारखंच होतं. 2 मिनिटं काहीच बोलत नाही ती. मग नंतर आराध्या म्हणाली, हो का? नाही सर, नक्कीच होऊ शकतो ना आपण. आदित्य आराध्याकडे हात करत म्हणाला होता. फ्रेंड्स? आराध्या म्हणाली, हो फ्रेंड्स. आराध्याही त्याच्या हातात हात देते. थोडा वेळ अशाच गप्पा मारत असतात. आदित्य सर म्हणून काहीतरी
बोलणार तितक्यातच आदित्य म्हणाला, तुमच्यात फ्रेंड्सना सर म्हणतात का? आराध्याला 2 मिनिटं काही सुचलं नाही. आराध्या म्हणाली, तसं नाही सर, पण मी तुमचं नाव कशी घेऊ? तुम्ही माझे सिनियर आहात ना. आदित्य म्हणाला, अहो पण मी बँकेत तुमचा सिनियर आहे ना. बाहेर तर तुम्ही मला नावाने बोलू शकताच ना. आराध्या म्हणाली, बरं मी ट्राय करेल, पण तुम्ही मला मिस आराध्या नाही म्हणायचं, फक्त आराध्या म्हणायचं. आदित्य म्हणाला, ओके आराध्या, फक्त आराध्याच म्हणणार मी याच्यानंतर तुला. आराध्या म्हणाली, ओके सर. आदित्य म्हणाला, परत सर? आराध्या म्हणाली, सॉरी आदित्य, थोडा वेळ लागेल पण होईल सवय मला. आदित्य म्हणाला, हो चालेल. आराध्या म्हणाली, बरं आता झोपायला जाऊया का? उद्या परत लवकर उठायचं आहे. आदित्य म्हणाला, हो हो जाऊया. आराध्या उठून रूमकडे जात असते. तेवढ्यातच आदित्य हाक मारतो. आराध्या. आराध्या मागे वळून बघते तर आराध्या म्हणाली, तुम्ही बोलावलत का सर? आदित्य म्हणाला, परत सर? ओ सॉरी. आदित्य म्हणाला, हो थँक्स म्हणायचं होतं. आराध्या म्हणाली, कशासाठी? आदित्य म्हणाला, असंच बोलू वाटत होतं. आराध्या म्हणाली, बरं चला झोपूया का आता? दुसऱ्या दिवशी सगळे लवकर आवरतात. आदित्य आवरून बस जवळ येऊन थांबत असतो. सगळे एक एक करत बसमध्ये जात होते. माधवी मॅडम म्हणाली, सर बसा ना बसमध्ये. आदित्य म्हणाला, हो आलोच. मला एक फोन करायचा आहे. फोन तर नुसतं कारण होतं. त्याची नजर तर आराध्याला शोधत होती. तोपर्यंत आराध्या व नेहा समोरून येत असताना त्याची नजर आराध्याकडे जाते. आदित्य मनातच म्हणाला, किती सुंदर दिसते ना ही. आराध्याने येलो कलरचा लॉंग कुर्ता घातलेला होता, टॉप घातलेला होता, त्यावर पिंक कलरची लेगिन्स, वन साईड ओढणी घेतलेली होती. केस मोकळे सोडून एका साईडला घेतलेले होते. कानात झुमके घातलेले होते. चेहऱ्यांवर हलकासा मेकअप, पिंक कलरची लिपस्टिक लावलेली होती. डोळ्यात बारीक ओढलेलं काजळ. आणखीन सुंदर दिसत होती ती. खूप छान दिसत होती. आदित्य तिच्याकडे एकटक बघत असतो. आराध्या व नेहा बस जवळ येतात. सर सर. नेहा आदित्य समोर चुटकी वाजवत बोलते तसा तो भानावर येतो. आदित्य म्हणाला, काय म्हणत होतात मिस नेहा? नेहा म्हणाली, चला जाऊया का सगळे? बसमध्ये जाऊन बसलेले होते. आदित्य म्हणाला, हो आलोच मी. आराध्या बसमध्ये जात असते. तितक्यातच तिचा मोबाईल खाली पडतो. ते घेण्यासाठी ती खाली उतरते. तोपर्यंत आदित्य तो उचलून तिच्या हातात देतो. आराध्या म्हणाली, थँक्स. आदित्य म्हणाला, निघूया का? आराध्या म्हणाली, हो चालेल ना. आदित्य आराध्याला बोलावतो. आराध्या म्हणाली, काय? आदित्य म्हणाला, हा ड्रेस तुला खूप छान दिसतोय आणि तू पण. आदित्य पटकन बोलून जातो. आदित्य असं बोलल्यावर आराध्या एकदम त्याच्याकडे बघते. आराध्याने असं बघितल्यावर आदित्यच्या लक्षात येतं, आपण माती खाल्लेली आहे. आदित्य म्हणाला, म्हणजे ते ड्रेस? ते म्हणजे? आदित्यला काय बोलावं कळेनासं झालं. तुझा ड्रेस छान आहे असं म्हणून पटकन बसमध्ये जातो. आदित्यची अशी अवस्था बघून आराध्याला हसू लागली. नेहा म्हणाली, ए आराध्या, चल पटकन, वेळ होतो आपल्याला. आराध्या म्हणाली, हो चालेल ग, आलेच मी. नेहा म्हणाली. सगळे बसमध्ये बसतात. नेहा परत एकदा चेक करते सगळे आलेत की नाही म्हणून. बरं निघायचं का मग? हो निघूया. बस सुरू होते. मॅडम बोला ना, गणपती बाप्पा मोरया. आराध्या मॅडमांना हळू आवाजात सांगते. माधवी मॅडम म्हणाली, गणपती बाप्पा. मोठ्याने ओरडतात तसे सगळेच मोरया म्हणतात. गणपतीचं नाव घेऊन प्रवासाला सुरुवात केली तर एक छान उत्साह येतो. बसमध्ये दंगामस्ती करत होते. आदित्यला सकाळी बोललेले शब्द आठवत असतात. आपण असं कसं बोललो? वेड्यासारखं वागतोय का मी? असं वाटत असेल तिला. आदित्य आपलाच विचारात असतो. थोड्या वेळातच दंगामस्ती करत पुढच्या पॉईंटवर पोचत असतात. एका किल्ल्यावर जाण्यासाठी होडीतून जावं लागेल. चला जाऊया. 2 होडी थोडे थोडे बसतात व किल्ल्यावर जायला निघतात. नेहा म्हणाली, किती सुंदर वाटत आहे ना ग समुद्रातून जाताना. आराध्या म्हणाली, हो ग, खूप छान वाटत आहे. आजूबाजूंचा परिसर तर बघ ना, किती मस्त वाटत आहे. अथांग पसरलेला समुद्र आणि त्यांचा खळखळणारा आवाज मस्त वाटत आहे. आदित्यचं लक्ष आराध्याच्या बोलण्यांकडे जातं. कसली भारी आहे ना यार ही.
प्रत्येक गोष्टी किती आनंद घेत असते ना. थोड्या वेळात सगळे किल्ल्यांवर पोचतात. सगळे किल्ल्याला बघतच असतात. हे किती छान आहे, हे कसं केलेलं असेल नाही का, अशी बडबड चालूच असते. नेहा म्हणाली, ए आराध्या, आपण नुसतं किल्ला पाहायला आलेलो आहो का ग? त्याची थोडीफार माहिती नको का ग आपल्याला पण? थांब, तिथे एक काका बसलेले आहेत, त्यांना विचारूया का आपण? आराध्या त्या काकांना किल्ल्यांची माहिती विचारत असते. मग ते काका त्यांना जी थोडीफार माहिती आहे ती सांगत असतात. रायगड जिल्ह्याच्या पश्चिम किनाऱ्याला अरबी समुद्राला लागून मरुड नावाचे एक गाव आहे. मरुडापासून सुमारे 4-5 किलोमीटर अंतरावर राजापुरी हे गाव आहे. या गावाच्या पश्चिमेला समुद्रातील एका बेटांवर मुरुड जंजिरा हा किल्ला आहे. या किल्ल्यांवर जाण्यासाठी राजापुरीवरून शिड्याच्या होंड्या सुटतात. अतिशय सुंदर किनारपट्टीवर वसवलेला हा मरुड जंजिरा किल्ला अभेद मानला जातो. मरुड किनाऱ्यापासून सुमारे 3 किलोमीटर अंतरावर हा किल्ला बांधण्यात आलेला आहे. किल्ल्याचे बुरुज गोलाकार असून अजूनही बुलंद स्थितीत आहेत. जंजिऱ्याचे मुख्य प्रवेशद्वार पूर्वेकडे आहेत. त्याच्या आतील बाजूला एका वाघाने 4ही पायात एक हत्ती पकडलेला आहे. तसेच शेपटीत व तोंडातही हत्ती पकडून ठेवलेले आहेत. किल्ल्यामध्ये प्रवेश करता दरवाजांवरील नगारखाना दिसतो. तेथे संगमवरी दगडांवर अरबी भाषेत शिलालेख कोरलेले आहेत. पुढे पीर पंचायत हे एक धार्मिक स्थळ आहे. किल्ल्याला सागरांच्या दिशेने एक दरवाजा आहे. एकूण 19 बुरुज किल्ल्याला आहेत आणि 2 बुरुजांपैकीमधील अंतर 90 फुटांपेक्षा जास्त आहे. तटबंदिस्तीवर जाण्यासाठी थोड्या थोड्या अंतरांवर पायऱ्या बांधलेल्या आहेत. तटबंदिस्तीतील प्रत्येक कमानीमध्ये तोफा ठेवलेला आहे. किल्ल्याच्या मध्यभागी 5 मजली भव्य माळा आहे. जंजिऱ्याच्या तटबंदीवरून विस्तृत पसरलेला अरबी समुद्र आणि कोकण किनारपट्टीचा मनोरम्य प्रदेश आहे. नेहा म्हणाली, किती मस्त ना, छान वाटत आहे खूप. आराध्या म्हणाली, काका, खूप छान माहिती सांगितलेली आहे तुम्ही. थँक्यू काका. माधवी मॅडम म्हणाली, बरं, निघूया का आता? बराच वेळ किल्ल्यांची माहिती घेऊन झाल्यावर सगळे मरुडांच्या किनाऱ्यावर जायला निघतात. परत होडीत सगळे बसून जायला निघत असतात. मरुड जंजिरा बद्दल व बाकींच्या पॉईंटबद्दल थोडीफार माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. सगळे मरुडांच्या किनाऱ्यावर पोचतात. हिरवगार वनराई, अथांग निळाशार अरबी समुद्र, रुपेरी चंदेरी वाळू नारळी पोफळींच्या बागांना लागून मरुडांचा किनारा खूपच लक्षवेधी आहे. नवाबांच्या राजवाड्यांपुढं वळणाऱ्यावर रात्रीच्या वेळी प्रवेश करताना समुद्रकिनारी हायमाट दिव्यांची सोनेरी रोषणाई व 3 डोंगरांच्या कवेतील मरुड म्हणजे नैसर्गिक शांतीचा रात्रीच्या काळोख्यातही सुंदर भासतो. सकाळच्या कोवळ्या किनाऱ्यांमध्ये चकाकणारी वाळू, निळेशार पाणी, सुमारे 2.5 किमी लांबीचा हा किनारा पर्यटकांना मोहून टाकतो. समुद्र स्नानासाठी इतका उत्तम व सुरक्षित किनारा शोधून सापडणार नाही. गोव्यापर्यंत पाहिलाच असे नैसर्गिक सौंदर्य चुकून एखाद्या सागर तटास मिळालेला दिसेल. म्हणून हा किनारा पर्यटकांचे मुख्य आकर्षक आहे. गावाप्रमाणे समुद्र किनारा स्वच्छ असलेला दिसतो. किनाऱ्यावरील सुरूंची बने, उजव्या हातातील प्रेक्षणीय राजवाडा, नवाबकालीन टुमदार इमारती यामुळे सगळे वातावरण उल्हासदायक भासत राहते. सोनेरी वाळू, चिंबोऱ्यांनी रेखाटलेल्या रांगोळ्या, लाटांबरोबर वाहून येणारे शंख शिंपले यासाठी पर्यटकांनी नेहमी हा किनारा गजमजलेला असतो. मरुड समुद्रकिनारी सूर्यास्त अनुभवण्यास हजारो पर्यटक सुट्टीत या किनारी ठाणं मांडून असतात. सगळे समुद्रकिनाऱ्यांवर दंगामस्ती करत असतात. खूप वेळ मज्जा मस्ती सुरू असते. कोण पाण्यात खेळत असतात, कोण आजूबाजूंचा परिसर बघण्यात मग्न असतात. बराच वेळ झाल्यावर माधवी मॅडम म्हणाली, आता निघूया का? अंधार पडेल थोड्या वेळातच. नेहा म्हणाली, मॅडम, थोडा वेळ थांबूया ना, आता सूर्यास्त होईलच की. त्याच्या नजरांना बघायला खूप छान वाटतं. थोडा वेळ बसूया गप्पा मारत इथेच. हो चालेल. सगळे थोडा वेळ गप्पा मारत बसलेले असतात. नेहा म्हणाली, आराध्या, ते बघ, सूर्यास्त होताना किती छान दिसत आहे ना. आराध्या म्हणाली, तसे सगळे सूर्यास्तांकडे बघत असतात. वाव, किती मस्त दिसत आहे ना सूर्य. असं वाटत आहे की समुद्रात विलीन होत आहे. आदित्य म्हणाला, हो ना,
मस्त वाटत आहे. थोडा वेळ सूर्यास्तांचा मनसोक्त नजारा बघून सगळे जायला निघतात. दिवसभर दंगामस्ती करून सगळे दमलेलेच असतात. त्यामुळं बसमध्ये सगळे झोपी जातात. थोड्या वेळातच सगळे एका फार्म हाऊसवर पोचतात. आराध्या व नेहाने दुसऱ्या दिवशी राहण्यासाठी एका फार्म हाऊस पाहिलेलं होतं. आजूबाजूला नारळांच्या उंच उंच झाडे, वेगवेगळ्या फुलांचे झाडे, समोर सुंदर असं गार्डन, त्यांच्या साईडला एक छोटासा स्विमिंग पूल. खूप सुंदर फार्म हाऊस होता. माधवी मॅडम म्हणाली. सगळे बसमधून खाली उतरतात. वाव, आराध्या किती मस्त आहे ना. आराध्या म्हणाली. आवडलं ना मॅडम तुम्हाला? मॅडम म्हणाली. हो, खूपच छान आहे. नेहा म्हणाली. बरं, सगळेजण थोड्या वेळात आवरून जेवायला या. नंतर आपण काहीतरी गेम खेळूया. आज अजिबात कोणी लवकर झोपणार नाही आहे. तसे सगळे हो म्हणून ओरडत असतात. व सगळे आराम करायला निघून जातात. आराध्या व नेहांनी आधीच सगळं छान मॅनेजमेंट केलेलंच असतं. त्यामुळे त्या सुद्धा थोड्या वेळ आराम करतात. आदित्यला ते ठिकाण खूप आवडलेलं होतं. तो आराम न करता आजूबाजूला फिरून सगळं व्यवस्थित पाहतच होता. थोडा वेळ आराम करून सगळे जेवायला येतात. सगळे जेवायला बसलेले असतात. पण सर कुठं दिसत नाही आहेत. ती स्टॉपमधील काही जणांना विचारते तर ते सांगतात सर आराम करायला आलेले नाही आहेत. मग ती आजूबाजूला पाहायला जाते तर आदित्य स्विमिंग पूलात पाय सोडून बसलेला तिला दिसत असतो. सर सर, ती लांबूनच त्याला आवाज देत होती. पण आदित्य मागे पाहतच नव्हता. मग ती स्विमिंग पूलांकडे जाते. आराध्या म्हणाली. सर, मी तुम्हाला केव्हाची बोलवत आहे? आदित्य म्हणाला. माझं नाव आदित्य आहे, सर नाही. तेव्हा आराध्याच्या लक्षात येतं की मी मंगाणपासून सर म्हणत होते, म्हणून ते मागे बघत नव्हते. आराध्या म्हणाली. लक्षात नाही राहिलं सर, सॉरी. आदित्य म्हणाला. परत सॉरी का? बरं नाही म्हणत. आराध्या म्हणाली. जेवायला जायचं नाही का? सगळे वाट बघत आहे तुमची. आदित्य म्हणाला. हो, जाऊया ना. दोघे जेवायला येतात. जेवण करत गप्पा गोष्टी सकाळपासून काय काय धम्माल केली यांच्या गप्पा रंगलेल्याच होत्या. थोड्या वेळात सगळ्यांचं जेवण होतं. नेहा म्हणाली. बरं, मी मगाशीच सांगितलेलं आहे कोणी झोपायचं नाही आहे म्हणून. आज शेवटचा दिवस आहे तर खूप धम्माल करायची आहे आपल्याला. माधवी मॅडम म्हणाली. हो ग नेहा. आराध्या म्हणाली. बरं, तुम्ही थोडा वेळ आत जाऊन बसा. आमची तयारी झाली की मी बोलावते तुम्हा सगळ्यांना. ओके, चालेल. असं म्हणून सगळे आत जाऊन बसत असतात. आदित्य म्हणाला. आराध्या, मी काही मदत करू का? आराध्या म्हणाली. नाही, नको, आम्ही करतो सगळं. तुम्ही थोडा वेळ आराम करा. आमचं झालं की तुम्हाला लगेच बोलावतो मी. आदित्य म्हणाला. बरं. आदित्य आज जातो. नेहा आणि आराध्या गेमची तयारी करू लागत असतात. मिस देशमुखवरून डायरेक्ट आराध्या, वा, प्रगती आहे की. नेहा आराध्याला चिडवत म्हणाली होती. आराध्या म्हणाली. एक गप ग, ती फ्रेंडली बोलत होते. आणि आता तर आमचे बाबा पण मित्र आहेत ना, मग नाव घेऊन बोलायला काय प्रॉब्लेम आहे? नेहा म्हणाली. हो ग आराध्या, चांगली गोष्ट आहे ना. सगळी तयारी झाल्यावर आराध्या व नेहा सगळ्यांना बोलवायला जात असते. ए चला, झालेली आहे सगळी तयारी. नेहा सगळ्यांना बाहेर बोलावते. सगळे एक एक करून बाहेर येत असतात. आदित्यलाही उत्सुकताच होती. यांनी नेमका काय गेम ठरवलेला आहे म्हणून, कशी तयारी केली असेल म्हणून. गार्डन एरियामध्ये खूप छान अरेंजमेंट केलेली होती त्यांनी. तिकडं खूप थंडी असल्यामुळं शेकोटी पेटवलेली होती आणि शेकोटीच्या साईडला बसण्याची सोय सुद्धा त्यांनी केलेलीच होती. शेकोटीच्या अर्ध्या साईडला थोड्या जणांना बसता येईल व शेकोटीच्या दुसऱ्या बाजूला थोड्या जणांना बसता येईल अशा गाद्या त्यांनी टाकलेल्याच होत्या. मध्ये एक छोटंसं टेबल ठेवलेलं होतं व त्यावर 2 काचेच्या भांड्यात भरपूर चिठ्ठ्या ठेवलेल्या होत्या आणि त्यांच्या साईडला एका छोट्या प्लॅस्टिकच्या डब्यात चॉकलेट्स ठेवलेले होते आणि दुसऱ्या बाजूला एका टेबलवर थोडे स्नॅक्स वगैरे ठेवलेले होते. माधवी मॅडम म्हणाली. वा आराध्या, मस्त अरेंजमेंट केलेली आहे तुम्ही दोघींनी. आराध्या म्हणाली. थँक्स मॅडम. नेहा म्हणाली. बरं चला, पटकन बसून घेऊया का सगळे? एक एक करून सगळे बसून घेतात. नेमका गेम कसा आहे ते सांगत असतात. या 2 काचेच्या भांड्यात चिठ्ठ्या ठेवलेल्या आहेत. एका काचेच्या भांड्यात चिठ्ठींमध्ये 2 कलरचे ट्रिकमार्क केलेले आहेत. प्रत्येकाने ती चिठ्ठी उचलायची. ज्याला जो कलर येईल
तो त्या साईडला जाऊन बसायचं, म्हणजे 2 ग्रुप केले जातील. ओके. आणि दुसऱ्या काचेच्या भांड्यात पिक्चरची नावे लिहिलेली आहेत. ती तुम्ही आवाज न करता वाचायची आणि आपल्या टीमला काही न बोलता ॲक्टिंग करून दाखवायची आहे आणि त्यांच्या टीमने ती ओळखायची. आणि ज्या कोणाचे नाव ओळखले जाईल त्यांनी त्या बॉक्समधील एक चॉकलेट घेऊन खायचं आहे. ओके. नेहा म्हणाली. बरं, करूया का मग सुरुवात? हो. सगळेजण जोरात ओरडत असतात. नेहा म्हणाली. मग चला. एक एक जण येऊन त्यातील एक चिठ्ठी उचलून आपापल्या ग्रुपमध्ये जाऊन बसा. सगळेजण चिठ्ठ्या उचलतात व 2 ग्रुप झालेले असतात. बरं, तर 2 ग्रुप तयार झालेले आहेत. एका ग्रुपमध्ये आदित्य, आराध्या व स्टॉपमधील थोडे जण व दुसऱ्या ग्रुपमध्ये नेहा व माधवी मॅडम व बाकींचा राहिलेला स्टॉप असा ग्रुप झालेला असतो. आराध्या म्हणाली. बरं चला, सुरू करूया का मग? टॉस करून नेहाचा ग्रुपचा नंबर येतो. नेहा स्टॉपमधील एकाला पाठवून देते. तो ॲक्टिंग करून सांगतो. नंतर आराध्याच्या ग्रुप नंबर येतो. ती पण स्टॉपमधील एकाला पाठवून देते. असं एक एक करत स्टॉपमधील सर्व मेंबर होतात. आता आराध्या, आदित्य, नेहा व माधवी मॅडम 4 जण राहिलेले असतात. नेहा म्हणाली. आराध्या, आता तुमचा नंबर आहे. कोण येणार आहे? आराध्या म्हणाली. मीच येते. आराध्या एक चिठ्ठी उचलते. त्यातील नाव वाचते व ॲक्टिंग करत असते. स्टाफमधील बाकींचे ओळखण्याचा प्रयत्न करत असतात, पण त्यांना ओळखता येतच नाही. खूप वेळ होतो तसा नेहा व तिचा ग्रुप काउंट डाऊन सुरू करतात. आराध्या म्हणाली. ए, ओळखाना पटकन. आदित्य म्हणाला. आराध्या, परत एकदा ॲक्टिंग करून दाखव ना. आराध्या म्हणाली. ओके. आराध्या परत एकदा ॲक्टिंग करते. आदित्य म्हणाला. हम दिल दे चुके हे सनम. आराध्या म्हणाली. येस राईट. आराध्या आनंदात बोलत होती. नेहा, आता तुमच्यातील कोण? तर नेहा म्हणाली. माधवी मॅडम येतील. माधवी मॅडम एक चिठ्ठी उचलतात व ॲक्टिंग करत. आराध्या म्हणाली. नेहा, आता तुमच्यातील कोण? तर नेहा म्हणाली. माधवी मॅडम येतील. माधवी मॅडम एक चिठ्ठी उचलतात व ॲक्टिंग करत असतात. खूप वेळ सांगण्याचा प्रयत्न करत असतात, पण त्यांना ओळखलं जात नाही. मग आराध्या व तिचा ग्रुप काउंट डाऊन करू सुरू करतात. माधवी मॅडम म्हणाली. नेहा, ओळख ना पटकन. 7, 8, 9, 10 वेळा संपली. आराध्या पण तिचा ग्रुप. नेहा म्हणाली. अहो काय यार, ओळखताच आलं नाही. आराध्या म्हणाली. आम्ही सांगू शकतो का कोणती फिल्म होती ते म्हणून? नेहा म्हणाली. हो, सांगून बघा ना. आराध्या म्हणाली. हम साथ साथ है. माधवी मॅडम म्हणाली. बरोबर. नेहा म्हणाली. बरं, आता मीच येते बघ, ओळखते की नाही बरं. आराध्या म्हणाली. बरं, सर नंतर करतील मग. ओके, चालेल. नेहा येऊन चिठ्ठी उचलते आणि ॲक्टिंग करायला सुरुवात करते. स्टुडंट ऑफ द इयर, नेहाचा ग्रुप. नेहा म्हणाली. बरोबर. नेहा आनंदाच्या उड्या मारते. मग ओळखते सगळे. आराध्या म्हणाली. हो हो सर, आता तुम्ही. आदित्य म्हणाला. ओके. आदित्य जाऊन चिठ्ठी उचलतो आणि नाव उचलून ॲक्टिंग करायला सुरुवात करतो. आदित्य ॲक्टिंग करत असतो. स्टाफमधील सगळे ओळखण्याचा प्रयत्न करत असतात. आराध्याच्या लक्षात येतं कोणती फिल्म आहे, पण 2 मिनिटं थांबूया, कोण सांगतात का बघू म्हणून. पण कोणाला सांगता येईना. शेवटी आराध्याच सांगते. आराध्या म्हणाली. कुछ कुछ होता है. आदित्य म्हणाला. राईट, येस, आम्ही जिंकलो. आराध्याच्या टीममधील सगळे ओरडू लागले. आदित्य त्याच्या जागेवर येऊन बसतो. आराध्या त्याच्याच साईडला बसलेलीच असते. आदित्य म्हणाला. आराध्या, तुला सुरुवातीला लक्षात आलं होतं का? आराध्या म्हणाली. आदित्य असं बोलल्यावर आराध्याला काहीच बोलणं सुचेनासं झालं. असं काही नाही, थोडा वेळ लागणारच ना. आदित्य म्हणाला. मला लक्षात आलं होतं. तुला समजलं होतं कोणती फिल्म होती ते म्हणून. आराध्या म्हणाली. सर, प्रत्येक वेळी मीच सांगत होते ना, मग बाकीच्यांनाही कधी चान्स मिळणार म्हणून थांबले होते. आदित्य म्हणाला. बरं. बाकीच्यांची एकांना चिडवण्याची सुरू झालेलीच होती. ए बास आता. आराध्या म्हणाली. आजचा शेवटचा दिवस आहे, तर खूप गप्पा मारत बसूया. नेहा म्हणाली. हो चालेल. सगळेजण या 2 दिवसात आपण काय काय केलं, किती धम्माल गेली हे सगळं सांगत होते. बघता बघता रात्रीचा 1 वाजले होते. माधवी मॅडम म्हणाली. ए बरं, बास, चला आता खूप वेळ झालेला आहे.
उद्या आणि परत लवकर उठून निघायचं आहे आपल्याला. आराध्या म्हणाली, हो हो जाऊया. सकाळी लवकर उठून सगळे आपापली तयारी करत असतात. काही राहिलं का सगळे चेक करत असतात. सगळेजण आवरून झाल्यावर बसमध्ये येऊन बसत असतात. नेहा म्हणाली, आराध्याचा तिथून पायच निघत नसतो. ए वेडाबाई, चल की आता निघूया. आराध्या म्हणाली, हो जाऊया की. जावंसं वाटत नाही ग. किती मस्त घालवले ना आपण 2 दिवस. नेहा म्हणाली, हो ग, पण जावं तर लागणारच आहे ना. आराध्या म्हणाली, हो ग, तू हो पुढं, मी आलेच लगेच. नेहा म्हणाली, बरं पण पटकन ये. जास्त वेळ नको लावूस, निघायचं आहे आपल्याला लवकर. आराध्या म्हणाली, हो ग. आदित्य बसमध्ये येतो, पण आराध्या त्याला कुठं दिसत नाही. म्हणून तोही कुठे आहे ते बघायला बाहेर येत असतो. शोधत तो पूल साईडच्या बाजूला आराध्याला दिसते. तो आराध्या जवळ येतो. आदित्य म्हणाला, आराध्या चल ना, सगळे आलेले आहेत. निघायचं नाही आहे का? आराध्या म्हणाली, हो, जावंसं वाटत नाही आहे. किती छान आठवणी आहेत ना या 2 दिवसांच्या. त्या मनात साठवून घेत होते. आदित्य म्हणाला, हो खूप मस्त. माझ्या लाईफमधील सगळ्यात मेमरीज पिकनिक होती ही. तेवढ्यातच नेहा मागून ओरडते, आराध्या सर चला, वेळ होत आहे आपल्याला. आदित्य म्हणाला, हो आलो आम्ही. आराध्या म्हणाली, बरं चला जाऊया. दोघेही बसमध्ये येऊन बसत असतात. बस सुरू होते आणि परतीच्या वाटेवर जायला निघत असते. सगळे जाताना 2 दिवसांच्या आठवणी मनात साठवत होते. दुपारी बस बँकेच्या बाहेर येऊन थांबत असते. नेहा म्हणाली, फायनली आलो आपण आता आपल्या घरी. भेटूया पुढच्या भागात. हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.